अकोला महापालिकेनं सध्या शहरातील डाबकी रोडच्या विस्तारीकरणाचं काम सुरू केलंय। हा अकोल्यातील जुन्या भागातला अतिशय गजबजलेला रस्ता आहे। मात्र 1160 मीटरच्या रस्ता रुंदीकरणाचं काम अतिशय कासव गतीनं सुरू आहे। त्यातच धूळ आणि TDRच्या माध्यमातून मिळणाऱ्या नुकसान भरपाईबाबत मात्र नागरिकांचा महापालिकेवर रोष आहे। पाहूयात त्याचा स्पेशल रिपोर्ट। हा आहे अकोला शहरातील डाबकी रोड। शहरालगतचा ग्रामीण भाग जुनं अकोला या 3 परिसरांना जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग आहे। साहजिकच या मार्गावर वाहनांची संख्या प्रचंड असते, म्हणून मग महापालिकेने हा रस्ता रुंद करण्याचं ठरवलं। 12 मीटर रुंदीचा रस्ता 18 मीटरचा करण्यात येतोय। एकूण 1160 मीटर पट्ट्याचं रुंदीकरण प्रगतीपथावर आहे। त्यासाठी आधी कायद्यानं सर्व घरं आणि दुकान मालकांना नोटिशी बजावण्यात आल्या। नंतर भरपाई देऊन जमीन अधिग्रहित करणं सुरू झालं। अकोल्याच्या डाबकी रोडवर तुम्ही आले तर तुम्हाला असे पाडकाम होत असलेल्या अनेक इमारती तुम्हाला दिसतील। याला कारण आहे अकोल्याच्या डाबकी रोडवरचा हा जो अतिशय निमुळता आणि चिंचोळा मार्ग आहे, आता हा मोठा होणार आणि याच मार्गाच्या विस्तारीकरणासाठी डाबकी रोडवरच्या या भागातले जी घरं जे आहेत त्याचा पाडकाम सध्या सुरू आहे। जमीन अधिग्रहणाच्या संथ गतीमुळे नागरिक हैराण झाले, कारण गेल्या 2 महिन्यांमध्ये केवळ 250 मीटर जमीन अधिग्रहित करण्यात आली आहे। रस्ता विस्तारीकरणाला डाबकी रोडवासियांचा विरोध नाही, मात्र महापालिकेकडून सुरू असलेली पाडकामाची कारवाई आणि त्यातून जे मिळणारा मोबदला आहे त्या संदर्भातलं महापालिकेचं धोरण हे काहीसं वेळखाऊ असल्याचा जो आरोप आहे तो डाबकी रोडवासियांनी केला आहे। जमिनीच्या बदल्यात पैसे आणि TDR देखील देण्यात आला आहे, मात्र अनेक प्रकल्प बाधितांना TDR म्हणजे काय हेच माहिती नाहीये। TDRचा लॉंग फॉर्म एज्युकेटेड लोक आहेत। TDR म्हणजे जागेच्या मोबदल्यात काहीतरी देणार आहेत ते काय देणार हे माहिती आहे का? नाही, TDR हा विकता येते। हे आमचं असं म्हणणं आहे की मग लवकरात लवकर उरकलं पाहिजे आणि सर्व पद्धतशीर झालं पाहिजे, हाच आमचा उद्देश आहे। कारण की गव्हर्नमेंट जितक्या लवकर करेल आणि रोड मोठा उराला हे मान्य आहे, सर्वासाठीच चांगलं आहे, कारण की ट्रॅफिक वाढेल आहे, पण रोडचंही काम लवकरात लवकर झालं पाहिजे बा, हे असं आमचं। या प्रकल्पासाठी महापालिकेने 9.5 कोटींची तरतूद केली आहे। लवकरच कामाला वेग येईल असा दावा महापालिकेचे अधिकारी करतायत। सुरुवातीच्या टप्प्यात 2.34 कोटी खर्च करून 250 मीटरचा रस्त्याचं रुंदीकरण केलं जाईल आणि लगेच पुढच्या उर्वरित 910 मीटरपैकी 640 मीटर रस्ता हा लगेचच सुरू करण्यात येईल। त्यासाठी 7-7.5 कोटीची आवश्यकता आहे, त्याची तरतूद करण्यात आलेली आहे। अकोला महापालिका कायमच तिच्या संथ कारभारामुळे चर्चेत असते, किंबहुना आपल्याकडील बहुतांश महापालिकांचा कारभार असाच आहे, कारण आपल्या सरकारी यंत्रणांमध्ये जाब विचारला जात नाही। याच चलता है संस्कृतीमुळे नागरिकांचं प्रचंड नुकसान होत राहतं। उमेश अलोणे, ABP माझा, अकोला। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।